येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. अवघ्या 48 तासात उजनीत भरलं तब्बल 23 टीएमसी पाणी. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्प पावसाअभावी कोरडे ठाक पडले आहेत. असं असलं तरीही सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी भरत आहे ही आनंदाची बाब. गेल्या 48 तासांचा विचार करता उजनी धरणात तब्बल 23 टीएमसी एवढं पाणी आलं आहे. त्यामुळे -28 एवढी पाणी पातळी गाठलेल्या धरणानं आज सायंकाळी 6च्या आकडेवारीनुसार +16.31 अशी उंची गाठली आहे. 123 टीएमसी पाणी साठवणूक क्षमता असलेल्या या धरणात सायंकाळी 6च्या आकडेवारीनुसार 72.39 एवढा पाणीसाठा झालाय. दौंडमधून 92,892 क्युसेक एवढं पाणी मिसळत आहे. भीमा खोऱ्यात असलेली 27 धरणं पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे उजनी धरणाच्या वरची धरणं भरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पाणी उजनीत येणार आहे. अलीकडल्या काही वर्षांचा विचार करता उजनी धरण यंदाच्या वर्षी प्रथमच 10 जुलैच्या अगोदरच प्लसमध्ये आलंय. सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वीर धरणातून नीरा नदी पात्रात सायंकाळी 6 वाजल्यापासून 6,000 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. हे पाणी नीरा नरसिंगपूर या संगमाच्या ठिकाणी भीमा नदीला मिसळणार आहे. त्यामुळे उजनी धरणातून जरी भीमा नदीत पाणी सोडलं नसलं तरीही नीरा नदीमुळे संगमापासून पुढे भीमा नदी पाणी घेऊन वाहणार आहे. त्यामुळे ऐन आषाढीच्या तोंडावर उजनी धरणातून पाणी नाही सोडलं तरीही नीरा नदीतून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीत पाणीच पाणी दिसणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी परांडा जिल्ह्यातील सीना कोळेगाव प्रकल्प तुडुंब भरल्यामुळे आणि त्याच दिवशी अतिवृष्टी झाल्यामुळे सीना नदीकाठ पुरानं बुडून गेला होता. यंदाच्या वर्षी मात्र सीना कोळेगाव प्रकल्पात -4.5% एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिलाय. भीमा नदी काठाप्रमाणेच सीना नदीकाठ पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर आणि नीरा नदीवर 9.5 टीएमसी पाणी क्षमतेचं असलेल्या वीर धरणातील पाणी पातळी झपाट्यानं वाढू लागल्यानं आज सायंकाळपासून नीरा नदीत सोडलं 6,000 क्युसेक पाणी. हे पाणी संगम इथं भीमा नदीला मिसळून पंढरपुरात शुक्रवारी येणार. सोलापूर शहरातील बसवेश्वर नगरात गौरीशंकर कोळी यांचं बंद घर फोडून चोरट्यानं 5.5 लाखांचा ऐवज केला लंपास. MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आषाढी वारी पालखी मार्गावर किंवा गर्दीच्या ठिकाणी ड्रोनचा वापर केल्यास अँटी ड्रोनचा वापर करून ते खासगी ड्रोन पाडले जाणार. सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा इशारा. सोलापुरातील 7 रस्ता परिवहन डेपो शेजारी असलेल्या नाना नानी पार्कचं नूतनीकरण करण्याची महापौरांची घोषणा. मात्र आजवर कोट्यावधी रुपये केलेला खर्च अधिकाऱ्यांनी दडवला. AIचा वापर कसा करावा याबाबत सोलापुरातील अश्वत कम्प्युटर्समध्ये सुरू झाला मोफत मास्टर क्लास. रोहित जेवडकर यांची माहिती. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे, सोलापूर. मोबाईल 6399888822. 9 जुलै रोजी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यात दाखल होणार असल्यामुळे वाहतूक मार्गात करण्यात आले बदल. वाहतूक शाखेचे अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांची माहिती. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचा शासनाकडून काढण्यात आला GR. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असणार अध्यक्ष. आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं 1660 वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला प्रस्थान सोहळा. पालखी उद्या सकाळी निघणार पुण्याकडे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मोगराज ग्रामपंचायत हद्दीतील आंबिवली गावाजवळील 30 ते 35 वर्ष जुना बंधारा फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू. 15 गावांचा संपर्क तुटला. पिंपरी चिंचवड मोशी कचरा डेपोजवळ इमारत कोसळली. 3 जणांचा मृत्यू झाल्याची भीती तर 14 ते 15 जण अडकले. बचाव कार्य सुरू.
ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. धुळे जिल्ह्याच्या 67% पेरण्या पूर्ण. पावसाची स्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करावा. कृषी अधीक्षक सूरज जगताप यांचं आवाहन. संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं अहिल्यानगर जिल्ह्यातून श्रीरामपूरमध्ये नामघोषात स्वागत. परंपरेनुसार बेलापूरच्या विठ्ठल मंदिरात मुक्काम. उद्या सकाळी राहुरीकडे प्रस्थान. संत मुक्ताबाईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन. पालखीचं ठिकठिकाणी उत्साहात स्वागत. गोदावरी नदीत मुक्ताईच्या पादुकांना स्नान. आज गेवराईमध्ये मुक्काम. पर्यावरण, आरोग्य आणि वारकरी परंपरेचा संदेश देत अमरावती ते पंढरपूर सायकलवारी करणाऱ्या चमूचं वाशिममध्ये उत्साहात स्वागत. 40 ते 60 वर्ष वयोगटातल्या 45 जणांचा समावेश. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमार्टम अर्थात शरीराला चीरफाड न करता आणि डिजिटल ऑटॉप्सी AI आधारित तंत्रज्ञान टप्प्याटप्प्यानं करणार सुरू. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे पवारांच्या भेटीला. शरद पवार यांचे राष्ट्रवादीचे आमदार शिंदे यांच्या कार्यालयात. विधान भवनात महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन. राजकीय चर्चांना उधाण. नालासोपाऱ्यात सलग 5व्या दिवशीही पाणीच पाणी. नागरिकांचे हाल. स्टेशन रोड परिसरात छाती एवढं पाणी. दूध, पिण्याच्या पाण्यासाठी दुकानाबाहेर रांगा. राज्यात वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन नियमावली. महाराष्ट्र अधिवास डोमेसाईल प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. 3 जुलैपासून सुरू झालेल्या अमरनाथ यात्रा 2026च्या पहिल्या 5 दिवसात 1.13 लाखाहून अधिक भाविकांनी पवित्र गुहेत बाबा बर्फानींचं घेतलं दर्शन आणि केली पूजा.